आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अनु बेबी, आर यू मॅड? तुला भाजलं नाही ना बच्चा? हा काय प्रकार आहे? का करतेस तू असं? राजन आत घेऊन चल हिला. चल. अनिका, अगं इट्स अ गेम. तू नॅशनल चॅम्प आहेस बाळा. एक गेम हरल्याचं एवढं मनाला लावून घ्यायची काही गरज नाहीये. डॅड प्लीज, तू आता मला लेक्चर देऊ नकोस. यू कांट अंडरस्टँड. आता मला आतून कसं वाटतंय, किती जळतंय आतून. आय लॉस्ट द मॅच अँड आफ्टर दॅट त्याच्याहून बॅड मला त्या गावच्या सोबत हँडशेक करावा लागला. यू त्या कमी सोबत हँडशेक करावा लागला. आय हेट हर मॅन. अनु बेबी, तू काय ते गावंढळ मुलीच्या वाट्याला चालली आहेस? हा, अगं तिची लायकी तरी आहे का तुझ्यासमोर उभी राहायची? नो मॉम, तिने मला हरवलंय. मी तिला नाही सोडणार. अनिका प्लीज. राजन, बघ, इट वॉज जस्ट अ गेम. खेळामधल्या गोष्टी इतक्या मनावर घ्यायच्या नसतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिवेंज अशी भाषा वापरायची नसते. इतकं मनाला लावून घ्यायचं नसतं. यातलं काहीच शिकवलं नाहीस तर चांगलं होईल राजन. राजन, कसं आहे ना, तुझा स्वभाव लहानपणापासून असाच आहे. पण जग तसं नसतं. खेळ असू देत किंवा आयुष्य, प्रत्येक डाव हा जिंकलाच पाहिजे. आणि मग ते जिंकण्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल. आणि ही जर का माझी नात असेल तर तिला जिंकावंच लागेल. राणी आजी, थँक गॉड यू केम. माझा इथे खूप इन्सल्ट होतोय. माहितीये मला, पण आता मी आले ना, आत्ता काळजी नाही करायची. रडायचं नाही. काय सांगितलं? आपण रडायचं नाही. ज्यांनी आपल्याला खूप त्रास दिलाय ना, त्यांना रडवायचं. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. आत्या प्लीज, असलं काहीतरी तिच्या डोक्यात भरवू नकोस. राजन, तू प्लीज गप्पच बस. इथे माझ्या मुलीला इतका त्रास होतोय, तू त्या गावंढळ मुलीला बडबडायला पाहिजे तर तू आपल्या अनुला बोलतोयस. बस झालं, तू आज जा, फ्रेश आणि झोप. तुझा मला आईशी बोलायचंय. अनु बेबी, तू डॅडकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. पण खरं सांगू, तू त्या गावंढळ मुलीसाठी स्वतःला त्रास करून घेतलेला मला अजिबात आवडलेला नाहीये. अगं तुझी अवस्था तर बघ, तुझा हात बघ. बेटा, तुला जो त्रास झाला ना, ह्याच्या 10 पटीने तू तिला त्रास द्यायचा. जो आपल्या वाटेला जातो ना, त्याची दुखरी नस ओळखून तिथे घाव घालायचं. राईट राणी आजी. आता बघच तू, मी तिची दुकडी नास पकडेन ते. दॅट्स लाईक माय डॉटर, माय डार्लिंग. खूप थकली असशील नास? एक काम कर, स्वतःच्या रूममध्ये जा, आराम कर आणि अति विचार अजिबात करू नकोस. येस. गुड नाईट. गुड नाईट. जरा घेणी, तू पण जा. आई, समजाव तुझ्या नवऱ्याला. इतके वर्ष तुझ्याबरोबर संसार करून आईच्या नेभळट संस्कारामधनं तो अजूनही बाहेर पडलेला नाहीये. इतक्या वर्षांच्या संसारानंतर बायकोच्या होला हो करायचं, हे सुद्धा त्याला अजून जमलेलं नाहीये. हो ना. काय हो ना, हे तुझं फेल्युअर आहे. आई, तू पण ना. कोण आहे ही कमळी? येऊ दे तिला माझ्या समोर, मग दाखवते कामिनी कसं काम तमाम करते ते.
कळेल तिला कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. आई एकदा ऐक की ग, माझं चुकलं. मी परत अशी कधीच चूक करणार नाही. खरं मी अशा पद्धतीनं घराच्या बाहेर जायला नको होतं. आता तुला तर माहित आहे ना हो, मला हे बक्षीस बिक्षीस काहीच नको. मला मुंबईला शिकायला जाऊ दे बस. आहे अगं मी लय अभ्यास करीन, एवढा अभ्यास करीन की नाही पेपरातच माझा फोटो येईल. तेव्हा अख्खं गाव म्हणल बघा सरोजच्या कमळीनं आईचं कसं नाव काढलं. अगं सगळीकडे नुसताच आपला विषय होईल. आहे जाऊ दे की ग मला मुंबईला. अगं ती काय म्हणते ते जरा ऐकून तरी घे. केव्हापासून सांगते ते लेकरू एवढं हातापाया पडून. आहे अगं मला की नाही बक्षीस म्हणून फ्री सीट मिळाल्या बघ. खरं सांगायलोय. अगं मी तिथं जाऊन फक्त शिकणार आहे, दुसरं काहीच नाही करणार. एवढी शिकीन की नाही प्रत्येक वेळेला मला अशी फ्री सीट मिळेल बघ. आहे मी तुझ्याकडनं 1 रुपया बी नाही घेणार, शपथ. अगं बर तू म्हणशील त्या पोराशी लगीन बी करायला तयार आहे. जाऊ दे की ग मला मुंबईला. हा राजन, आज तू अनुसमोर मला किती बोललास, तेव्हा कुठे गेले तुझे घरातले संस्कार? एकतर तिला चुकीचे सल्ले देत फिरत असतोस आणि आज तिच्या समोर आणि आई समोर तू मला केवढा बोललास. इतक्या वर्षाचा संसार आपला, एकदा तरी तू माझ्या बाजूने बोललायस नाही. आणि तुझी आई सतत मला घालून पाडून बोलत असतात त्या. आणि आता तू सुद्धा मस्त. रागिणी अगं काय बडबडतेस? याचा कशाचा कशाला काही ताळमेळ आहे का? आणि अनिकाला मी 4 चांगल्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करत होतो. काल काय झालं माहितीये तुला? काल अनिकाने सुधाताईंवर हात उचलला, ज्याबद्दल तिला अजूनही काहीही वाटत नाहीये. याची काळजी वाटते मला. सिरियसली? हो. तुला तिची काळजी वाटते? राजन, ती आज मॅच हरलीये. त्या गावछाप आणि गावंढळ मुलीशी तिला हात मिळवणी करावी लागली. तिला त्याचा किती त्रास होत असेल याचा विचार केलास? काय तू काय करत होतास तेव्हा? बोल ना, तू काय करत होतास? मी तुला सांगते तू काय करत होतास. तू आणि तुझी आई तुझ्या मोठ्या मुलीला आणि तुझ्या बायकोला परत कसं आणायचं याच्या गप्पा मारत होतात. काय